ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार. एकाच मंचावरून ठाकरे बंधू विरोधकांचा घेणार समाचार. 5 जानेवारीपासून संयुक्त सभेद्वारे ठाकरेंचा महायुती विरोधात एल्गार. रविवारी ठाकरे बंधूंचा निवडणूक जाहीरनामा. ठाकरेंचा जाहीरनामा येणार. मुंबईकरांना काय आश्वासन देणार? ठाकरेंच्या जाहीरनाम्याबाबत मुंबईकरांना उत्सुकता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर उमेदवारांना धमकावल्याचा राऊतांचा आरोप. पराभव दिसू लागल्यानं बिनबुडाचे आरोप. नार्वेकरांचा पलटवार. बंडखोरांच्या मंत्रणीसाठी देवाभाऊ मैदानात. देवेंद्र फडणवीस काढणार बंडखोरांची समजूत. काहींची आश्वासनांवर तर काहींना पक्षशिस्तीची करून देणार आठवण. उद्या उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस. बंडखोरांना शांत करण्याचं आव्हान. पक्षातील बंडखोरी शमणार का याकडे लक्ष. नाशिकमध्ये भाजप निष्ठावंतांची फरफट तर सुधाकर बडगुजरांच्या घरात तिघांना उमेदवारी वाटपात घोळाच्या चौकशीची निष्ठावंतांची मागणी. अमरावतीत भाजप युवा स्वाभिमान युतीतला वाद चव्हाट्यावर. भाजपच्या तुषार भारतीयांविरोधात रवी राणांचा उमेदवार. सोलापुरात भाजपकडून 3 मुस्लिमांना उमेदवारी. भाजपनं मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार दिल्याचा विरोधकांचा आरोप. पुण्यातील भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज अखेर मागे. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे पूजा मोरेंची माघार. उमेदवारी माघारीनंतर पूजा मोरेंची रडारड. सातारा नगरीत 99व्या मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात. 4 दिवस साताऱ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल.